नमस्कार. मी राजेश महाराज सामनगावकर, श्री सद्गुरु ज्योतिष कार्यालय, सिव्हिल क्लब आझाद मैदान, जालना. जानेवारी महिन्यातील येणारी संक्रांत ही यावर्षी थोडी संभ्रमाची असल्यामुळे विशेष काही माहिती देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. या वर्षीची संक्रांत एकादशीच्या दिवशी आलेली आहे. त्यामुळे स्त्रियांना संभ्रम आहे की आपण एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य कसा दाखवावा. परंतु मी सर्वात पहिले हे सांगू इच्छितो की एकादशीला तिळगुळ खाता येतात. म्हणून ज्या स्त्रियांना एकादशीचे 12 महिन्याचे व्रत आहे अशा स्त्रियांनी एकादशीचं व्रत करावं. तिळगुळ खाण्यास हरकत नाही. दुसऱ्या दिवशी नैवेद्य तयार करून देवाला अर्पण करावा आणि मग प्रसाद घ्यावा. ज्या स्त्रियांना एकादशीचे व्रत नाही अशा स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण जो नैवेद्य तयार करतो तो नैवेद्य तयार करावा. देवाला नैवेद्य दाखवावा. देवाला कुठलाही उपवास नसतो आणि नंतर आपण तो स्वतः भक्षण करावा. संक्रांतीच्या दिवशी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणून स्त्रियांनी जे काही वानवंश आहे किंवा जे काही वायनदान द्यायचं आहे हे दुपारी 3:06 तर संध्याकाळपर्यंत आपल्या गावातील सूर्य अस्तमानाच्या वेळेपर्यंत देऊ शकतात. संक्रांतीच्या दिवशी नवे भांडे, गाईला घास, अन्नदान, तिळपात्र, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडं इत्यादी आपण दान करू शकतो. जे आपल्याला शक्य असेल ते करावं. संक्रांती पुण्य पर्व काळाच्या वेळेस तिलमिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे उटणं लावणे व तिळाचा होम तर्पण करणे, तिळ भक्षण करणे, तिळ दान करणे अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. या वर्षीची संक्रांत बालवकरणावर संक्रमण होत असल्यामुळे संक्रांतीचं वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेली ही संक्रांत आहे. हातामध्ये गदा धारण केलेली आहे. केशराचा तिळा तिने लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फुल तिने घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषय श्रवण करणे ही कामे संक्रांती पर्व काळात करू नये. संक्रांती पर्व काळ हा सदैव शुभ मानलेला आहे. म्हणून स्त्रियांनी कुठल्या प्रकारचे वस्त्र धारण करावे किंवा हीच वस्तू दान द्यावी असं काही नाही. प्रतिवार्षिक प्रमाणे संक्रांत आपली साजरी करावी. संक्रांत ही अत्यंत शुभ आहे. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. गुरुदेव दत्त.